नमस्कार, मी विशाल परदेशी. आपल्या सौंदर्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो ते आपले केस. महिलांच्या बाबतीत हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो, पण पुरुषांच्या बाबतीतही तो तितक्याच जिव्हाळ्याचा असतो. म्हणून तर खरं तर आज म्हणावंसं वाटतं विनोदाने की भाई बाल बचे. पण हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा तुम्ही त्यावरती योग्य उपचार घ्याल. आणि जर ते केस गळत असतील तर हा शो तुम्ही जरूर बघा, कारण आपल्या सगळ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच विषयी मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत या सगळ्या विषयातले तज्ज्ञ विनायक नायडू, ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत केसांच्या समस्यांवरती वन टॉप सोल्युशन. करेक्ट. विनायक, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. महत्त्वाचा विषय हा, मी जसं म्हटलो यापूर्वी की बाल बचे भाई. करेक्ट. आणि यासाठी ते होऊ शकतं. हल्ली असं म्हटलं जातं की आपण फार विचार करतो म्हणून केस गळतात. पण त्याची कारणं अनेक असू शकतात. भरपूर कारण आहेत तशा बघायला. तुम्ही वापरत असलेलं पाणी असेल आंघोळी करता, किंवा तुम्ही नेमकं केसांना कुठलं तेल लावता, किंवा तुम्ही काही वेळेला काही जाहिरातींना भुलून काही केमिकल्स पण वापरतात. पण या सगळ्याच्यात आपण जर लक्षात घ्यायचं झालं तर काय कारण असू शकतात? कारण आपला त्यामधला अभ्यास आहे. करेक्ट. तसे तर बघायला गेलं तर बरेच कारण आहेत. तर मेन थिंग गेलं तर फॅमिली हिस्ट्री. तर फॅमिली हिस्ट्री म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला असेल, म्हणजे वडिलांच्या साईडला, इवन तुमच्या आई साईडकडे पण, म्हणजे मदर साईडकडे पण कुणाला बॉन्डनेस असेल, तो ॲटोमॅटिकली म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये असल्यामुळे जेनेटिकली तो तुम्हाला 100% येणार. ह्या व्यतिरिक्त पण असे बरेच रिझन्स आहेत की तुम्ही आजकाल बघा की लाईफस्टाईल इतकी चेंज झालेली आहे. लाईफस्टाईल जे मेंटली प्रेशर, फिजिकली स्ट्रेस, आणि वेळेवर तुम्ही म्हणजे जेवण वगैरे घेत नाही, आणि लॅक ऑफ वॉटर, म्हणजे आपण जेवढं हवं तितकं पाणी पण पित नाही, ते पण एक मुख्य कारण आहे म्हणजे केस गळण्याचा. या व्यतिरिक्त आज बघा की तुम्ही आजकाल मॉडर्न जमाना झाला आहे, म्हणजे एवढी ओव्हर स्टायलिंग वाढली आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, ओव्हर स्टायलिंग वाढल्यामुळे आजकाल मुली जे पार्लरमध्ये जातात आणि खूप केमिकल्स यूज करतात केसांसाठी, जसं स्ट्रेटनिंग करायचं राहिलं किंवा परमिंग करायचं राहिलं, त्यासाठी हेवी केमिकल्स यूज केल्याने तो पण एक मुख्य कारण आहे. हल्ली ते एक फॅड भरपूर आहे, खूप झालं. आणि मुलांमध्ये पण आहे. मुलं पण ओव्हर स्टायलिंगसाठी खूप सारं जेल वापरतात, आणि आजकाल जाहिरातीमध्ये बोललं तर हे ऑर्डर करा, ते ऑर्डर करा, ऑनलाईन ऑर्डर करून ते डुप्लिकेट प्रोडक्टसुद्धा म्हणजे वापरतात. तर ते पण एक मुख्य कारण आहे. आणि आणखी कारण बघायला तर आजकाल सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. हेल्थ कॉन्शियसमुळं तुम्ही जे क्रॅश डाएट करता, मग लॅक ऑफ प्रोटीन, लॅक ऑफ व्हायटॅमिन, म्हणजे तुम्हाला हवं तितकं व्हायटॅमिन, प्रोटीन्स वगैरे तुम्हाला मिळत नाही, न्यूट्रिशन मिळत नाही डेली लाईफमध्ये, तो पण एक मुख्य कारण आहे. आणि एक एजिंग, एक एज नंतर तर सगळ्यांनाच होतो. आणि फिमेलमध्ये बघायला गेलं तर आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर पण बरेच म्हणजे प्रॉब्लेम येतो केस गळण्याचा. परत हायपोथायरॉइडिझम पण एक मोठा विषय आहे, त्यांनी पण तुम्हाला होतं. आणि असे बरेच रिझन्स आहे. तुम्ही पाण्याबद्दल पण सांगितलं, म्हणजे तुम्ही बोरिंग वॉटर यूज करताय, तो पण एक मुख्य कारण आहे. म्हणजे टॅप वॉटर तुम्ही यूज केलं तर केसांसाठी खूपच चांगलं आहे. आणि तुम्ही शॅम्पू कुठला यूज करताय काय, म्हणजे असे एक कारण सांगतात नाही. मेन त्यात कारण आहे ते अनुवंशिक, म्हणजे तुम्हाला फॅमिली हिस्ट्रीमधनं ॲटोमॅटिकली जेनेटिकली तुम्हाला तो येतो. अर्थात या सगळ्या समस्यांमधनं जेव्हा आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत येऊन थांबतोय. अर्थात त्याचं नाव आहे ते म्हणजे हेअर अँड स्किन फॅक्टरी. ही आपली मी एक फॅक्टरी म्हणण्यापेक्षा असं जिव्हाळ्याचं ठिकाण आहे जिथे तुम्ही सगळ्यांच्या केसांची काळजी घेता, किंवा त्याचे केस पुन्हा कसे येऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न करता. त्यामध्ये तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी हा ही जी एक प्रक्रिया तुमच्याकडे पार पडते सर्जरी, ती नेमकी काय? आजकाल म्हणजे हे खूप कॉमन वर्ड झालं हेअर ट्रान्सप्लांट. म्हणजे आपल्यापेक्षा प्रेक्षकांना जास्त त्याची माहिती, कारण का जे ऑलरेडी जे बॉल्ड आहेत त्यांनी इतकी R&D केलेली आहे. आजकाल सोशल मीडियामध्ये सगळे लोक इतके म्हणजे हे झालेले आहेत की सोशल मीडिया थ्रू त्यांना ऑलरेडी माहिती आहे. तरी मी एक छोटीशी माहिती देतो, त्याच्या प्रोसिजर संदर्भात पण देतो आणि हेअर ट्रान्सप्लांटबद्दल पण माहिती देतो. हेअर ट्रान्सप्लांट एक खूप सोपी प्रोसिजर आहे. आपण फक्त ट्रान्सप्लांट म्हणायला गेलं तर हे खूप हेवी वर्ड वाटतं. अरे ट्रान्सप्लांट म्हणजे लोक घाबरतात, अरे माझं काय आता ऑपरेशन करणार आहे का, मागणं काय चिरफाड करणार आहे का, म्हणजे असे लोक बरेच विचार करतात. तर सोप्या भाषेमध्ये काय, ही एक छोटी ट्रीटमेंट आहे. आपण पार्लरमध्ये पण जातो, एक फेशियल ट्रीटमेंट करतो, त्याला पण आपण ट्रीटमेंट म्हणतो. ही तशी एक ट्रीटमेंट आहे. ही एक 1 डे ट्रीटमेंट आहे. आणि हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे तुमच्या बॅक साईडचा जो एरिया आहे त्याला आपण डोनर एरिया म्हणतो. तो डोनर एरियामधून आपण केस एक्स्ट्रॅक्ट करतो. आपण जी टेक्नॉलॉजी यूज करतो दॅट इज कॉल्ड FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. आता फॉलिकल म्हणजे काय? फॉलिकल म्हणजे जे तुमचा सिंगल जो हेअर आहे, म्हणजे सिंगल केस आहे, त्याला आपण फॉलिकल म्हणतो. आणि युनिट म्हणजे नंबर ऑफ हेअर. तर युनिट म्हणजे आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो, मग त्याला आपण म्हणतो फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. तर आपण ते मागणं केस एक्स्ट्रॅक्ट करून त्याला समोर इम्प्लांट करतो. ही ती प्रोसिजर आहे. ही 1 डे प्रोसिजर आहे बेसिकली. आणि 100% ह्याला रिझल्ट गॅरंटी आपण देतोय. आणि ह्याला काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आणि ह्याला काय कटमार्क स्कार मार्क काय नाही आहे. म्हणजे इवन तुम्ही तुमच्या हेअर ड्रेसरकडे गेला, म्हणजे सलूनकडे गेला 1 महिन्यानंतर, तो सुद्धा ओळखणार नाही की तुम्ही म्हणजे ही अशी काही प्रोसिजर केलेली आहे. जे लोक घाबरतात की नाही आमचं काय मागणं म्हणजे कट करतील, स्टिचेस लावतील, 100% नाही. ही खूप
खूप न्यू टेक्नॉलॉजी, अख्ख्या जगभरात हीच टेक्नॉलॉजी यूज करतात आणि आपण पण तीच टेक्नॉलॉजी यूज करतो. FUE ही एक सिम्पल प्रोसिजर आहे. म्हणजे मी अगदी स्टाईलमध्ये केसांवरनं हात फिरवू शकतो. 100%. पण यामध्ये पथ्य पण महत्वाचं आहे. म्हणजे बघा, सर्जरी पूर्वी आणि सर्जरी नंतर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, आणि जसं तुम्ही एक वयाचा मुद्दा पण मांडला, काय अट आहे वयाची? वयाच्या पद्धतीचं मी पहिलं तुम्हाला पत्त्याबद्दल तुम्ही विचारलं, प्री आणि पोस्ट सर्जरीबद्दल. तसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज नॉट अन ऑपरेशन. पहिली गोष्ट हा डोक्यातनं काढून घ्या की हे तुमचं ऑपरेशन आहे, तुम्हाला इथं ॲडमिट व्हायचं आहे, असा हा काही प्रकार नाही. तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळी सर्जरी करून तुम्ही वापस रिटर्न जाऊ पण शकता एका दिवसामध्ये. डिपेंड आपण म्हणजे ग्राफ्ट्स किती लागतील त्याविषयी नंतर आपण बोलूया. तर ही 1 डे प्रोसिजर आहे. फक्त जे तुम्ही प्री आणि पोस्टबद्दल तुम्ही मला विचारलं की काय पत्ते पाळायचे, तर सर्जरीच्या अगोदर म्हणजे जे कोण अल्कोहोलिक असतील किंवा स्मोक करत असतील, फक्त त्यांना एक आठवडा अगोदर स्मोकिंग आणि ड्रिंक हे कंपल्सरी बंद करायचं, आणि सर्जरीनंतर सुद्धा 15 दिवस हे कंटिन्यू ठेवायचं. ह्या व्यतिरिक्त अगर तुम्ही हेवी एक्सरसाइज करत असाल, तुम्ही जिमला जात असाल, तर जिम तुम्हाला मिनिमम 1 महिन्यासाठी बंद करायचं. कारण का जिम केल्याने तुम्हाला हेवी घाम येतो, म्हणजे एक्सरसाइज केल्याने, आणि तुम्ही हेल्मेट नाही घालायचं 1 महिना. फक्त एवढेच तुम्हाला पत्ते पाळायचे, जास्त काही पत्ते पाळायची गरज नाही. मी परत सांगतो, इट्स अ नॉर्मल सिम्पल प्रोसिजर. तर फक्त 1 महिना अशी काळजी घ्यायची की तुम्ही जास्त हेवी एक्सरसाइज आणि हेल्मेट नका घालू, आणि तुम्ही अल्कोहोलिक असेल तर ते कम्प्लिटली बंद करा. आणि वयाबद्दल तुम्ही विचारलं, तर वय म्हणजे आजकाल तुम्ही बघा, पहिलं आपल्याला बॉल्डनेस 40 नंतर म्हणजे जनरली दिसायचं की 40-50 नंतर टक्कलपणा येतो. पण आजकाल तुम्ही बघा की माझ्याकडे पेशंट येतात 17, 16, 18, म्हणजे ह्या वयागटातले मुलं सुद्धा येतात. आजकाल स्ट्रेस वाढलेला आहे, खूप वाढलेला आहे. म्हणजे स्टडीजमध्ये, म्हणजे प्रत्येकाला आजकाल सगळ्यांनाच काही ना काही टेन्शन, आजूबाजूचं वातावरण करेक्ट. तो पोल्युशन पण वाढलेलं आहे, आणि आजकाल प्रत्येकाला टेन्शन आहे. पूर्वी असं नव्हतं. आजकाल काही नाही, कोणाला अभ्यासाचं टेन्शन, कोणाला फॅमिली टेन्शन. त्या टेन्शनमुळे तुम्हाला स्ट्रेसमुळे पण केस खूप कमी वयामध्ये गळायला सुरू होतात. तर जनरली आपण हे जे ट्रीटमेंट सजेस्ट करतो हे 20 वयानंतर. 20 ते 65 वय हे करेक्ट एज आहे. म्हणजे ह्या एजमध्ये तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. त्याच्यानंतर पण आपण करू शकतो, पण त्यासाठी आम्ही प्रॉपर जे रिपोर्ट्स आहेत, मेडिकल रिपोर्ट्स आम्ही बघतो. एक प्रश्न, जसं मी 16 वर्षाचा आहे, मी माझ्या अशा बघण्यात बरेच तरुण आहेत की 16व्या वर्षीच केस त्यांचे गळालेले आहेत, आणि मग लाजकाजं सगळीकडे कार्यक्रम समारंभात त्यांचं फिरणं होतं. मग अशा वेळी त्यांना वयाच्या 20 पर्यंत थांबण्याची गरज आहे? 100%. कारण का त्यांना काही ऑप्शन नाही. पण त्यांचे केस गळती असतील तर त्यासाठी आमच्याकडे एक ट्रीटमेंट आहे, PRP ट्रीटमेंट. तर PRP म्हणजे प्लॅटिलेट रिच प्लाझ्मा, ज्यांना जस्ट सुरुवात झालेली आहे केस गळण्याची. आता पूर्वी हे सगळे ट्रीटमेंट नव्हते. पहिले वाट बघायला लागते. आता बॉन्डनेस झाल्यावर तेव्हा म्हणजे काहीच त्यांना बॉन्डनेसच व्हायचे, म्हणजे टक्कलपणा कम्प्लिटली येतात, कारण का तेव्हा हे सगळे ट्रीटमेंट नव्हते. आता अवेलेबल आहेत. PRP खूप छान ट्रीटमेंट आहे. माझ्याकडं मॅक्झिमम लोक PRPसाठी येतात. म्हणजे टक्कलपणा व्हायच्या सुरुवातीला म्हणजे तुम्ही हे ट्रीटमेंट घेऊन तुमचा टक्कलपणा वाचू शकता. बरं. त्याला आपण म्हणतो प्लॅटिलेट रिच प्लाझ्मा. तर आपण एक 10 ml इकडनं तुमच्या आर्म्समधनं ब्लड घेतो, एक्स्ट्रॅक्ट करतो त्याला, आणि त्याला सेंट्रिफ्यूज करतो. आपल्याकडे एक मशीन आहे. ते सेंट्रिफ्यूज झाल्यावर आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा असतात, ते म्हणजे आपण मराठीमध्ये गेलं तर पांढरे पेशे, तर ते आपण ते प्लाझ्मा हे सेपरेट करतो. आपले केस का गळतात? लॅक ऑफ न्यूट्रिशन. कारण का केसांना प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं नाही बद्दल मग आपले केस गळणं सुरू होतात. मग आपण तुमच्याच ब्लडमधनं न्यूट्रिशन काढून तुमच्यावरती स्कॅल्पमध्ये त्याला आम्ही इंजेक्ट करतो. हे पण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे. ह्याला काय असं पेन वगैरे असं म्हणजे काही पेन वगैरे पण नाही आहे, आणि 100% तुम्हाला ह्याच्यातनं रिझल्ट येतो. मिनिमम हा एक 6 सेशनचा कोर्स आहे. PRPमध्ये तुम्हाला असं नाही की आज तुम्ही सेशन घेतलं की तुमचं उद्याच हेअरफॉल स्टॉप होतील. 100% नाही. तुम्हाला एक 4 सेशन तर मिनिमम घ्यायला लागतील, आणि 6 मॅक्झिमम घ्यायला, संयम ठेवावा लागेल 100%. कारण का कुठलीही गोष्ट इमिडिएटली तुम्हाला होणार नाही. तर एक 6 सेशनचा हा एक कोर्स आहे PRP. तुम्हाला तो कम्प्लिटली घ्यायला लागेल. वन्स इन अ मंथ तुम्हाला महिन्यातनं एकदा यायला लागेल, आणि हे कुणीही घेऊ शकतं. म्हणजे असं त्याला हे नाही की फिमेल मेल, कोणीही कुठल्याही वयात हे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर तूप खाल्लं म्हणजे लगेच रूप येत नसतं. 100% मराठीतली म्हण आहे ती. त्याच्यामुळे संयम ठेवणं फार महत्वाचं आहे. पण यात एक सगळ्यात महत्वाचा विषय की मी ज्यावेळेस ते करतो ना, म्हणजे बघा असं बऱ्याच ही मानसिकता आहे, पुरुषाची असो महिलेची असो. क्रीम लावलेला चेहऱ्याला की माणूस तिसऱ्या दिवशी आरशात बघून स्वतःला तपासायला लागतो. आता केशरोपण केल्यानंतर ते नेमकं किती दिवसात येणार आहे हा देखील एक प्रश्न असतो. खूप म्हणजे छान प्रश्न आहे. म्हणजे लोक जेव्हा येतात माझ्याकडे पेशंट, म्हणजे प्रोसिजर आणि ह्याच्या अगोदर ते पहिलं हे विचारतात की आम्हाला रिझल्ट कधी येईल. ही काही जादू नाही आहे किंवा काही मॅजिक नाही की तुम्ही आज झाड लावताना उद्या तुम्हाला फळ खायला मिळते. तर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतात. तुम्ही एक नॉर्मल टक्कल पण केलं तर तुम्हाला 3 ते 4 महिने ते लागतातच. ही सेम प्रोसिजर आहे. जेव्हा आपण केश रोपण करतो, केश रोपण झाल्यावर इमिडिएटली तुमचे म्हणजे जे ग्रोथ आहे तुम्हाला ते इमिडिएटली दिसायला लागते. एका महिन्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे केस सुद्धा दिसतील. त्याच्यानंतर
तुमचे जे केस आहे ते परत गळून जातात. जसे म्हणतात ना की आपल्या लहानपणी दुधाचे दात पडतात, तसं सेम हाच प्रोसिजर आहे. एका महिन्यामध्ये तुमचे कुणाचा 20 दिवस, कुणाला 1 महिना, मॅक्झिमम 45 डेजपर्यंत म्हणजे तुमचे हे केस सगळे गळून जातात. त्याच्यानंतर तुमचा एक शेडिंग फेस सुरू होतो. शेडिंग फेस म्हणजे एक 3-3.5 महिन्याचा शेडिंग फेस आहे. ह्याच्यामध्ये आपण त्याला पॅच लॉस सुद्धा म्हणतो, म्हणजे पॅच वाईज केस गळतात. ठीक आहे. आणि असं नाही की म्हणजे सगळ्यांचे एकाच वेळेस म्हणजे लावले एकाच वेळेस सगळे गळतील, थोडे थोडे पॅच वाईज ते गळतील. ॲक्च्युअल जो रिझल्ट आहे तुम्हाला तो 3.5-4 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतो. 3.5-4 महिन्यानंतर तुम्हाला छोटे 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 केस पण दिसतील. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला 10% तुमचे केस वाढतील. वा वा. म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर एक 7-8 महिने तर तुम्हाला म्हणजे कम्प्लीट डेन्सिटी म्हणतो ना आपण त्याला, प्रॉपर जसे तुमचे केस आहेत तसे केस यायला तुम्हाला मिनिमम 7-8 महिने तर वाढ बघायला लागेल. अगदी अगदी. आपण चर्चा करतोय आपल्या केसांची काळजी, आणि जर केस तुमचे गळालेले आहेत तर त्याच्या पुढे जाऊन काय उत्तर तुमच्यासाठी असू शकतं, आणि ते उत्तर फार सोपं आहे. वन स्टॉप सोल्युशन या ठिकाणी आहे हेअर अँड स्किन फॅक्टरीचं. त्याच्याबद्दल आपण विनायकशी बोलतोय. विनायक या फॅक्टरीचे सर्व आहे, जिव्हाळ्याचं ठिकाण आहे हे सगळं, सगळ्यांची काळजी घेतली जाते. विनायक, या सगळ्यामध्ये बघा, म्हणजे मी तुमच्याकडे आलो तर मला तुमच्या या सगळ्या फॅक्टरीबद्दल, तुमच्या या ठिकाणाबद्दल काही खासियत असू शकते ज्याची माहिती असणं फार आवश्यक आहे. करेक्ट. ती नेमकी काय खासियत सांगायला गेलं तर आमचे जे क्लिनिक्स आहेत हे ऑल ओव्हर इंडिया आमचे अवेलेबिलिटी आहे. आमचे जसं साऊथमध्ये आहे, नॉर्थमध्ये पण आहे, ईस्टला पण आहे आणि वेस्टला पण आहे. म्हणजे सर्वजण म्हणजे इझिली सगळ्यांना म्हणजे अवेलेबिलिटी आहेत. आणि अजून आमची खूप मोठी प्लॅनिंग आहे की मॅक्झिमम आमचे ह्या वर्षामध्ये अजून बाकी ठिकाणी पण आम्ही आमचे क्लिनिक ओपन करतो. म्हणजे कुणालाही कुठेही ट्रीटमेंट घ्यायचे ते इझिली जाऊ शकतात. आणि अजून एक खासियत म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये इन्क्वायरी केली, जसे तुमचे जे रेट्स आहेत, आपला जो रेट आहे फक्त 15 रुपये पर ग्राफ्ट. आता ग्राफ म्हणजे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं, इट्स अ युनिट ऑफ हेअर. जे एक रूट असतो त्याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये ग्राफ्ट्स म्हणतो. तर आपलं जे पर कॉस्टिंग जी आहे 15 रुपीज पर ग्राफ घेतो. तुम्ही बाहेर इन्क्वायरी केली तर मिनिमम 35 रुपीजपासून ते 100 रुपीज म्हणजे 35 रुपयापासून 100 रुपयापर्यंत ते चार्ज करतात. म्हणजे बरेच लोक अफोर्ड करू शकत नाही. आता ते मध्यमवर्गीय जे लोक आहेत ज्यांना म्हणजे खरंच हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि पण ते अफोर्ड करू शकत नाही, मग त्यांचा म्हणजे खूपच प्रॉब्लेम होतो. आणि आजकाल तुम्ही ऐकलं असेल या सगळ्या गोष्टीमुळे बरेच लोकांचे लग्न होत नाही, बरेच सुसायडल केसेस सुद्धा मी ऐकलेले आहेत. गंभीर समस्या खूप गंभीर समस्या आहे. तर त्यासाठी आम्ही हे म्हणजे लक्षात घेऊन की आम्ही असं विचार केला की जास्तीत जास्त मॅक्झिमम लोकांना ही सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करायची. म्हणून आमचे जे रेट्स आहेत हे खूपच कमीमध्ये गेले. आणि आता आमची एक ऑफर पण चालू आहे. म्हणजे जसं की तुम्ही आता इमिजिएटली बुकिंग करताय, बुकिंग झालं, जे कोण हेअर ट्रान्सप्लांटला बुकिंग करतात त्यांना आम्ही एक PRPचा सेशन सुद्धा फ्री करून देतोय. म्हणजे तो पण एक लाभ आहे. आणि सगळ्यात बेस्ट थिंग म्हणजे आता अमाऊंट कमी असले तरी बरेच लोकांकडे असं नाही की एकाच वेळेस काही कॅश अवेलेबल असते. मग अशा लोकांसाठी काय, त्या लोकांसाठी आम्ही EMI स्कीम सुद्धा लॉन्च केलेली आहे. अच्छा, EMI देखील तुमच्याकडे पण आहे? 100%. तर आमचं मेडिकल लोन आम्ही करून देतो. आमचे बरेच असे बँकशी टायप आहे, जसं बजाज आहे, कॅपिटल फ्लोट आहे, लिक्विड लोन्स आहे, आरोग्य आहे. म्हणजे त्यांच्या सिबिल स्कोरवर ते डिपेंड असतं. कुणीही ते लोन घेऊ शकतं. त्यांना आम्ही त्यांच्या सिबिल स्कोरवरनं त्यांचं पॅकेज घेऊन, जसं केवढं त्यांचं पॅकेज होतं आहे त्या पॅकेज म्हणून एक छोटीशी डाऊन पेमेंट करून त्यांना बाकीचं 100% लोन आम्ही काढून देऊन त्यांना 3, 6, 9, 12, 16 असे मंथ्सचे आम्ही त्यांना ऑप्शन देतो. आणि ते म्हणजे आणि व्याज काही लागत नाही आहे त्यांना. 100% आम्ही त्यांना 0% इंटरेस्टमध्ये करून देतोय. आणि ते त्यांचं अमाऊंट आहे, पण ते सर्जरी करून घेऊ शकतात. प्रोसिजर झाल्यावर इमिडिएटली येऊन सर्जरी करून घेऊ शकतात. नंतर ते मंथ वाईज ते पे करू शकतात. ती फॅसिलिटी सुद्धा आम्ही म्हणजे आमच्या प्रेक्षकांना आपण देतोय. म्हणजे पेशंट्स त्याचा पण लाभ घेऊ शकतात. विनायक, किती सुरेख आहे की आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असणं. करेक्ट. हे तुमच्या हा एक न्यूनगंडच आहे. म्हणजे केस नाहीये माझ्या डोक्यावरती किंवा ते गळाले, यात हे कधीच आढळू शकत नाही. तुम्ही सर्वतोपरी त्या व्यक्तीला मदत करताय, आर्थिकदृष्ट्या असेल किंवा मग ते EMI करून देणं असेल. फार सुरेख. आपले केस गळतात तर त्यावरचं ठोस उत्तर आहे अर्थातच हेअर अँड स्किन फॅक्टरी. आणि या सगळ्या उपचाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी विनायक आपल्याबरोबर आहेत. विनायक, अनेक प्रश्न आहेत खरं तर. मला पुढला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की डायबिटिक पेशंट, त्यांच्या बाबतीत बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात. अशावेळी त्या व्यक्तीला जर आपल्याकडची ही हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया करून घ्यायची असेल तर नेमकं काय? आजकाल बघायला तर मधुमेह, डायबिटिक हे खूप म्हणजे कॉमन आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, प्रत्येक एक अल्टरनेट पेशंटला तर डायबिटीज किंवा BP किंवा हायपरटेन्शन किंवा थायरॉइड म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम असतात. 100% ते करू शकतात. म्हणजे मॅक्झिमम मी म्हटलं ना की आम्ही 10 सर्जरी करतो तर 5 पेशंट जे असतात हे म्हणजे असंच डायबिटिक किंवा BP आहे. फक्त त्यांना ह्याच्यासाठी कसं, जसं की तुम्ही मधुमेहमध्ये डायबिटीसमध्ये टाईप 1 टाईप 2 असतात. कोणी मेडिसिन्सवर असतात, कोणी इन्सुलिनवर असतात. तर जे मेडिसिनवर असतील
असतील 100% ते करू शकतात. इन्सुलिनवर असतील तर आम्हाला ते फक्त एकदा त्यांचे प्रॉपर जे डिटेल रिपोर्ट आम्हाला त्यांचे लागतील. म्हणजे कुठलीही बिमारी असली, त्यांना काही आजार असला, फक्त जे कंट्रोलमध्ये असलं, म्हणजे त्यांना BP असू द्या की शुगर, म्हणजे काहीही असू द्या, त्यांना फक्त ते कंट्रोलमध्ये असलं तर 100% ही ती सर्जरी करू शकतात. आता बॉडी हेअर ट्रान्सप्लांट हे देखील आपल्याकडे केलं जातं. करेक्ट. ते काय नेमकं? बॉडी हेअर ट्रान्सप्लांटबद्दल बरेच लोकांना माहीत नाही आणि भारतामध्ये हे खूप कमी लोक करतात. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्या ह्याच्यामध्ये लेवल असतात. लेवल 1 पासून ते लेवल 7 पर्यंत बॉल्डनेस असतो. कुणाला जस्ट इनिशियल स्टार्ट झालं आहे, मग त्याला आपण लेवल 1 म्हणतो. थोडंसं अजून बॅक साईड गेलं तर लेवल 2, असे लेवल 1 पासून ते लेवल 7 पर्यंत. आणि बरेच लोक असतात त्यांना जो डोनर एरिया आहे हा खूप कमी असतो. तर आम्हाला तो म्हणजे तेवढा डोनर एरिया त्यांना पुष्कळ होत नाही, म्हणजे तेवढं ग्राफ्टिंग करायला, आम्हाला इम्प्लांट करायला. मग अशा लोकांनी काय करतात, मग त्यांच्यासाठी ही बॉडी हेअर ट्रान्सप्लांट एक आहे. म्हणजे त्यांचं फ्रंटल जे आहे आम्ही बॅक साईडनी कव्हर करून देतो. त्याच्यानंतर बॅक साईडला जो क्राऊन एरियाला ज्यांना ते केस लागणार आहेत, मग त्यासाठी आम्ही बॉडी हेअर ट्रान्सप्लांट तुम्ही कुठनेही केस घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मेजॉरिटी आपण चेस्टवरनं आणि बियर्डवरनं खालनं हे 2 केस आपण तिथनं घेतो. बॉडी हेअर ट्रान्सप्लांटचे रेट्स थोडेसे वेगळे आहेत, कारण का भारतामध्ये जसं मी म्हटलं खूप कमी लोक करतात. त्यासाठी आम्हाला स्पेशल सर्जन थ्रू ते बॉडी हेअर ट्रान्सप्लांट करायला लागतं. आणि 100% ह्याचे पण खूप छान रिझल्ट आहे. स्पेशलिटी म्हणजे आमच्याकडे लोक फक्त येतात डेन्सिटी आणि हेअरलाईन. डेन्सिटी आणि हेअरलाईन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हेअर ट्रान्सप्लांटमध्ये. ट्रान्सप्लांट तर तुम्ही कुठेही करू शकता, पण जी डेन्सिटी तुम्हाला हवी आहे आणि जसं तुम्हाला हेअरलाईन जी हवी आहे ते बरेच कमी लोक करून देतात. त्यात वी आर स्पेशल इन दॅट. तुम्हाला बॉडी हेअर ट्रान्सप्लांट प्लस डेन्सिटी आणि हेअरलाईन, तर 100% आम्ही ती तुम्हाला सॅटिस्फाई रिझल्ट देऊया. क्या बात आहे. पण केसांची चांगली वाढ होण्यासाठी वेलनेस किटची गरज आहे? 100% म्हणतात ना, झाड लावलं तशी खतची गरज होती. बरोबर. हां, मग तसं तुम्ही आमच्याकडे किट आहे 3 मंथ 6 मंथ. अगर तुम्ही ते घेता, आमचं स्वतःचंच प्रोडक्शन आहे ते, आणि इट्स अ हर्बल्स बेसिकली. तर तुम्ही ही किट घेतलं तर तुम्हाला 100% ह्याचं बेनिफिट होईल. आणि तुम्हाला जी ग्रोथ आहे, तुम्ही म्हणतात ना रिझल्ट कधी, जेव्हा तुम्ही ही किट सुरू करता तर तुम्हाला जी ग्रोथ फॅक्टर आहे ती खूप लवकर सुरू होईल. मग त्यासाठी 100% तुम्ही किट घेऊ शकता. व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजे दूरवरच्या रुग्णांसाठी देखील तुमच्याकडनं तुम्ही या माध्यमातून उपचार देता, त्याबद्दल थोडं सांगा. आणि जाता जाता, आता नाही आहेत केस पण नैराश्य नको, त्यांना काय सल्ला द्या? 100%. पहिली गोष्ट तुम्ही ते व्हिडिओबद्दल मला सांगितलं. आता बरेच असे जे पेशंट आहेत, जसं की आमच्याकडे आता जे आमचं महाराष्ट्रामध्ये क्लिनिक आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, औरंगाबादला आहे, ह्या व्यतिरिक्त जे लोक लांब आहेत आणि त्यांना 100% रिझल्ट करायचं. कधी कधी काय होतं ना, आपण विचार करतो, फक्त लांब असल्यामुळे आपण टाळतो, आज जाऊया उद्या जाऊया, आणि ते म्हणजे टाळत गेलं तर ते खूप लांबावरच जातं. मग त्यासाठी लोकांना निराश व्हायची काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त ते खाली जे व्हॉट्सअप नंबर दिले त्याच्यावर तुम्ही आपले फक्त 3 फोटोज पाठवून द्या, फ्रंट साईड, बॅक साईड आणि क्राऊन साईड. असे 3 फोटो पाडायला आम्ही आमच्याकडनं एक तुम्हाला व्हिडिओ शेअर करू. त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला माहिती मिळेल. आणि प्लस आमच्या एक्झिक्युटिव्ह तुम्हाला इमिडिएटली कॉल करते, तुम्हाला एक्झॅक्टली सांगतील की तुम्हाला खर्च किती आहे. म्हणजे तुम्हाला एवढा लांब येऊन वेळ घालवण्याची गरज नाही आहे. परत तुमचे तिकटासाठी पैसे पण जातील, ते पण तुमचे वाचतील. मग तुम्हाला फोनवरच आम्ही सगळं फ्री कन्सल्टेशन करून देऊया. आणि तुमचं झालंच डिसाईड की तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला फक्त एक 5,000 अमाऊंट देऊन गुगल पे किंवा तुम्ही करंट अकाउंटमध्ये 5,000 रुपीज देऊन बुकिंग केलं तर तुम्हाला डेट पण आम्ही अवेलेबल करून देतो. त्या दिवशी फक्त तुम्हाला यायचं, फक्त एक आम्हाला ब्लड टेस्ट रिपोर्ट लागतो, तो सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवून देतो. तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला पुन्हा पाठवून द्या आणि त्या डेटलाईन तुम्ही डायरेक्टली सर्जरी करून जाऊ शकता. आणि तुम्ही अजून एक प्रश्न विचारला की प्रेक्षकांसाठी, मला फक्त एवढंच म्हणायचं की म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल गेलेला आहे. कॉन्फिडन्स लेवल गेला, तो कॉन्फिडन्स लेवल आम्ही तुम्हाला पुन्हा आणून देऊ. फक्त त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला संपर्क करायचा आहे तो हेअर अँड स्किन फॅक्टरीला. 100%. धन्यवाद विनायक या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. आणि यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.